मॉर्निंग सर्वांना. तर महालक्ष्मी होऊन जवळजवळ 1.5 महिना होत आला, पण मी जो महालक्ष्मी आव्हानचा व्हिडिओ आहे ना तो मी टाकलाच नव्हता, कारण माझ्या फोनमध्ये स्पेसच नव्हता. 64 GB फुल व्हिडिओज होते आणि काही व्हिडिओ अपलोड पण होत नव्हते आणि मला हे एडिट पण करता येत नव्हते, त्यामुळे मला काही टाकता गौरी आव्हानच्या आदल्या दिवशी रात्री. तर त्याच्यानंतर ही तयारी केलेली. नंतर संध्याकाळी 4 नंतर महालक्ष्मी आणण्याचा मुहूर्त होता, म्हणून तुळशीला मी पाणी घातलं, हळदी कुंकू लावलं, दिवा आधीच लावून ठेवलेला होता, फूल वाहिलं, तुळशीला नमस्कार केला आणि बाहेर तुळशीसमोर महालक्ष्म्या पाटावर ठेवतात, रांगोळी वगैरे ठेवतात, तिथं दिवा उदबत्ती कुंकवाचं पाणी ठेवतात. तिथून त्यांना वाजत गाजत घरामध्ये आपण जिथं लक्ष्मी बसवणार आहे तिथपर्यंत न्यायचं असतं. तर इथेच मी त्याच्यासाठी तुळशीला पाणी घातलं, हळदी कुंकू लावलं, फूल वाहिली, दिवा लावलेला होता, उदबत्ती लावली आणि आता महालक्ष्म्यांना मी हे लावत आहे, हळदी कुंकू. इथं सर्व बायकांना बोलवायचं असतं आणि ताट वाजवायला द्यायचं असतं, कुंकवाची पाणी करायचं असतं, त्याचे हातामध्ये पंजे बुडवून सगळीकडे असं टेकवत न्यायचे असतात आणि जे कुंकवाचं पाणी घेऊन हाताचे पंजे उमटवतात ते म्हणत असतं कोण आली, आणि जे लक्ष्मी घेऊन जातात ते म्हणतात लक्ष्मी आली. मिस्टरांच्या पावलांनी आली, मुलांच्या पावलांनी आली, गाई वासरांच्या पावलांनी आली, असं म्हणत म्हणत वाजत असे कुंकवाच्या पाण्यामध्ये असे हातांचे लक्ष्मी आणायचे असतात आणि वाजत गाजत वाजवायचं असतं. इथं छान तुळशी समोर रांगोळी काढलेली होती. किती छान वाटतंय ना, म्हणजे महालक्ष्म्यांचा हा आधीचा व्हिडिओ आहे. अन्या बहुतेक हे घेऊन गेलेले आहे. नंतर आतमध्ये अशी लक्ष्मीची पावलं काढलेली, अशी रांगोळी काढलेली, धान्याच्या राशी ठेवलेल्या, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा डाळ असं ठेवलेली आणि ते माप ओलांडत आतमध्ये यायचं असतं. इथं पण पाट ठेवलेला, समई लावलेली, फुलं, रांगोळी काढलेली आणि इथं महालक्ष्म्यांना आणून मी ठेवले. बघा वाजत मी घरात व्हिडिओ असं पाठीमागं पुढे झालाय. आता हे नंतर 5च्या आधी मी महालक्ष्म्यांना म्हणजे आतमध्ये आणलं होतं, त्यांना पाटावर ठेवलं. नंतर त्यांना पाणी ठेवायचं, चहा आणून ठेवायचा, बहुतेक त्याचा मी व्हिडिओ काढला नाही. नंतर पाणी आणून ठेवलं, चहा दिला आणि सर्वांना चहा पण घेतला. नंतर त्यांना शापूची भाजी, बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी यांचा छान असा नैवेद्य दाखवायचा असतो. इथं छान डेकोरेशन वगैरे केलं आणि जे माप ओलांडलेलं होतं धान्य ते सगळं मला भरून घ्यावं लागलं. नंतर ना ते धान्य वगैरे भरलं आणि किती छान महालक्ष्म्या दिसत होत्या. एक 3 दिवस कसे जातात हे समजतच नाही. खूप छान महालक्ष्म्या म्हणजे दिसत होत्या आणि हे रात्रीचं एवढंच डेकोरेशन झालेलं. आणखीन आम्हाला पायऱ्या वगैरे सगळं करायचं होतं. त्यांचे मुखवटे बसवायचे होते, दागिने घालायचे होते. मला बहुतेक रात्री 2 वाजले असतील की साड्या महालक्ष्म्यांना घालण्यासाठी, दागिने वगैरे घालण्यासाठी. नंतर हे बघा चहा ठेवलाय, पाणी ठेवलंय, भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला आणि हा बहुतेक दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ अटॅच झालेला आहे. तर अशा प्रकारे मी डेकोरेशन वगैरे केलेलं, लाईटिंग वगैरे. किती छान महालक्ष्मी दिसतात. इथून म्हणजे उठूच वाटत नाही, असं वाटायचं की इथंच बसावं. मी अजून पण नेहमी मला आठवलं ना तेव्हा मी हे व्हिडिओ पाहत असते. रांगोळी वगैरे किती छान काढले, म्हणजे प्रत्येक गोष्ट खूप छान काढली आणि प्रत्येक गोष्ट आठवणीने वगैरे केली. तर किती छान लक्ष्मीचं आवाहन झाले बघू शकता. आणि त्यानंतर आम्ही मंदिरात गेले होतो थोडंसं व्हिडिओ शूट करण्यासाठी. आमच्या घरासमोर महादेवाच्या मंदिराच्या इथं समोर आहे असं छान सभामंडप बनवलेला आहे. तर किती छान वाटते पाहू शकता. तिथंच थोडेसे व्हिडिओ काढले. इथं महादेवाच्या मंदिरासमोर, नंदीसमोर थोडे व्हिडिओ काढले, फोटो काढले आणि मग